तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का, की एखाद्या सिच्युएशनमध्ये काय वर्स्ट होऊ शकतं ह्याचाच तुम्ही सतत विचार करत असता आणि एक विचार झाला की त्यामधून दुसरा, त्यामधून तिसरा, अशी विचारांची एक चेनच सुरू असते. आणि हे जे विचार आहेत हे फक्त दिवसाच नाही तर रात्रीसुद्धा तुमच्या माइंडमध्ये चाललेले असतात आणि रात्रीची झोपसुद्धा उडून जाते. असं तुमच्या बाबतीत होत आहे का? असं होत असेल तर मोस्ट प्रॉबेबली तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात. आणि या ओव्हर थिंकिंगमधून कसं बाहेर पडायचं ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे. बऱ्याच जणांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो. सतत त्यांच्या माइंडमध्ये काही ना काही विचार चाललेले असतात. एखादी गोष्ट असेल, एखादी सिच्युएशन असेल, तर त्या सिच्युएशनचा ते खूप जास्त विचार करतात. त्याचं खूप जास्त ॲनालिसिस करतात आणि हे ॲनालिसिस निगेटिव्ह वेमध्ये असतं. हे जे काम आहे किंवा ही जी सिच्युएशन आहे ही मनासारखी नाही झाली तर, असा विचार त्यांच्या माइंडमध्ये येत असतो. आणि मनासारखी नाही झाली तर काय होईल, हेच विचार त्यांच्या माइंडमध्ये एकामागे एक चाललेले असतात. असे जेव्हा माइंडमध्ये विचार येतात तेव्हा माइंडमध्ये एक निगेटिव्हिटी क्रिएट होते. परत परत तेच 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 विचार करून ते विचार माइंडमध्ये पक्के होतात. एवढे पक्के होतात की ते आपल्या रिअल लाईफमध्ये मॅनिफेस्ट व्हायला लागतात. मग या निगेटिव्ह थिंकिंगचा काही बेनिफिट होत असतो का? तुम्हाला जर ओव्हर थिंकिंगचा असा प्रॉब्लेम असेल, तुमच्या माइंडमध्ये सुद्धा असेच विचार सतत चाललेले असतील, तर एक रिअलायझेशन तुम्हाला झालं पाहिजे की हा जो काही विचार चालू आहे की एखादी गोष्ट नाही झाली तर काय होईल, हे जे विचार माइंडमध्ये चाललेले असतात, अगदी दिवस रात्र हे जे विचार चाललेले असतात, याचा मला माझ्या लाईफमध्ये काही बेनिफिट होतो आहे का? ऑफकोर्स याचा काहीच बेनिफिट होत नसतो. बेनिफिट तर जाऊ दे, याचा त्रासच होत असतो. रात्रीची झोप उडालेली असते, त्याचा हेल्थवर परिणाम होतो, फॅमिली लाईफवर परिणाम होतो, करिअरवर परिणाम होत असतो. आणि या ओव्हर थिंकिंगमुळे साध्य काहीच होत नाही. याच्यातून बाहेर पडायचं असतं. हे ओव्हर थिंकिंग होत आहे, यातून मला बाहेर पडायचं आहे अशी इच्छा असते. पण कसं, काय केल्याने या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडता येईल? या ओव्हर थिंकिंगमुळे बरेच लोक आपल्या पास्टमध्ये असतात आणि त्यामुळे सॅड फील होत असतं. आणि काही लोक फ्युचरमध्ये असतात, त्यांना अँशियस फील होत असतं. एक तर सॅड फील होतं किंवा अँशियस फील होत असतं. जे ओव्हर थिंकिंग करत असतात ते प्रेझेंटमध्ये कधीच नसतात आणि त्यामुळे त्यांना पीसफुल, काम हे फिलिंग्सच येत नसतात. ते नेहमी निगेटिव्ह फिलिंग्समध्ये राहत असतात आणि या फिलिंग्समुळे त्यांना त्यांच्या लाईफवर परिणाम होत असतो. झोप येत नाही, हेल्थ खराब होणं, वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये प्रॉब्लेम्स होणं, हे सगळं या ओव्हर थिंकिंगमुळे होत असतं. मग याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायला हवी. आपल्याला नेहमी प्रेझेंटमध्ये राहायला हवं. प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी आपल्याला माइंडफुल राहिलं पाहिजे. आत्ता या क्षणी आपण काय करतोय त्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. पास्टमध्ये काय झालं किंवा फ्युचरमध्ये काय होईल या गोष्टींकडे फोकस न करता आत्ता प्रेझेंटमध्ये या क्षणी माझ्यासमोर काय आहे. आपल्या हातात एखादं काम असेल तर त्या कामावर फोकस केला पाहिजे. माइंडफुली ते काम केलं पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे फोकस केला पाहिजे. त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करायला पाहिजे. त्या गोष्टींमध्ये काय चांगलं आहे हे शोधायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देत राहायला पाहिजे. जेव्हा आपण असं माइंडफुल होतो, प्रेझेंटमध्ये येतो, तेव्हा आपलं माइंड पीसफुल होतं, काम होतं. मग ते पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये जात नाही. पास्टमधल्या गोष्टींचा आणि फ्युचरमधल्या गोष्टींचा ते विचार करत नाही. ते फक्त प्रेझेंटमध्ये समोर जे आहे त्या गोष्टींचाच विचार करतं. आणि जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड द्यायला लागतो, ॲप्रिशिएट करायला लागतो, तेव्हा आपल्या माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह फिलिंग क्रिएट व्हायला लागतं. पॉझिटिव्ह इमोशन्स, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी क्रिएट व्हायला लागते. आणि या क्रिएशनमुळे आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींचं क्रिएशन व्हायला लागतं. तर
याच्यापुढे कधीही तुम्ही ओव्हरथिंकिंग करायला लागाल, पास्टमधला किंवा फ्युचरमधला विचार करायला लागाल आणि त्यामुळे तुम्हाला सॅडनेस फील होत असेल किंवा अँशियस फील होत असेल, तर स्वतःला कॅच करा आणि प्रेझेंटमध्ये या. शांत राहा आणि एक डीप ब्रेथ घ्या. आपल्या ब्रेथवर फोकस करा. एक ब्रेथ घ्या, एक्झेल करा. मग दुसरा ब्रेथ घ्या, एक्झेल करा. मग तिसरा ब्रेथ घ्या, एक्झेल करा. असे 3 डीप ब्रेथ घ्या आणि एक्झेल करा. आणि तुमचा पूर्ण फोकस ब्रेथवर ठेवा, श्वासावर ठेवा. आणि असं केल्यामुळे तुम्हाला लगेच पीसफुल आणि काम वाटायला लागेल. असं केल्यावर तुमच्या समोर, तुमच्या हातात जे काही काम असेल, त्या कामावर फोकस करा. त्या कामाला ग्रॅटिट्यूड द्या की माझ्याकडे आत्ता या मोमेंटमध्ये हे काम आहे. काम काहीही असेल, तुमचं ऑफिस वर्क असेल किंवा किचनमधलं काम असेल, काहीही असेल, जे काही तुमच्या समोर आहे त्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. असं जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये याल. मग तुम्ही पास्टचा आणि फ्युचरचा विचार करणार नाही आणि मग ओव्हरथिंकिंग होणार नाही. असं रिपीटेडली तुम्ही करायला लागा. कधीही विचार माइंडमध्ये यायला लागतील. तुम्हाला असं वाटेल ओव्हरथिंकिंग होत आहे, या विचारांचा मला त्रास होत आहे. त्यावेळेला डीप ब्रेथ घ्यायला सुरुवात करा आणि प्रेझेंटमध्ये या. काम, पीसफुल फील करा आणि तुमच्या आजूबाजूला जे काय आहे त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा, ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. असं जेव्हा तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करायला लागाल तेव्हा तुम्हाला पीसफुल वाटायला लागेल आणि तुमचा ओव्हरथिंकिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल. कधीही ओव्हरथिंकिंग जेव्हा तुम्हाला फील होईल तेव्हा या पद्धतीने तुम्ही हे ओव्हरकम करू शकता. तुम्ही ही प्रॅक्टिस नक्की करा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो कमेंटमध्ये शेअर करा. ओव्हरथिंकिंगचा प्रॉब्लेम डील करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टेक्निक म्हणजे होपोनोपोनो. माइंडमध्ये कधीही निगेटिव्ह विचार यायला लागले, तुम्हाला असं वाटत असेल की हे ओव्हरथिंकिंग होत आहे, या विचारांची मला गरज नाही आहे, याचा मला त्रास होत आहे, हे मला स्टॉप करायचं आहे, तर लगेच होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायला सुरुवात करा. होपोनोपोनो प्रेयर चॅन्टिंगमुळे आपल्या माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी क्लिअर होते. हे जे काही नको असलेले विचार असतात हे क्लिअर व्हायला लागतात आणि तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट केल्यामुळे सुद्धा पीसफुल वाटायला लागेल आणि काम फील व्हायला लागेल आणि तुम्ही प्रेझेंटमध्ये याल. होपोनोपोनोबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल आणि याचे आपल्या लाईफमध्ये कसे आपल्याला बेनिफिट्स असतात, वेगळ्या वेगळ्या एरियाजमधले आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपण होपोनोपोनो प्रेयर करून कसे डील करू शकतो, ते कसे ओव्हरकम करू शकतो, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि हा फ्री वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही ओव्हरथिंकिंगबद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि फ्री वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.